वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक सुवासिनी आपल्या नवऱ्यावरून वेगवेगळ्या वस्तू ओवाळून टाकतात. तर कोणत्या वस्तू ओवाळून टाकायच्या आणि कोणत्या वस्तू टाळायच्या आहेत आणि यामागे शास्त्र काय आहे की फक्त लोकपरंपरा आहेत, आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा दिवस सावित्री आणि सत्यवान यांच्या अखंड पती पत्नीच्या नात्याची आठवण करून देणारा दिवस म्हणजे वटपौर्णिमा आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात आणि देवाकडे प्रार्थना मागतात. आपणही देवाकडे प्रार्थना मागतो, आपण वडाची पूजा करतो आणि घरामध्ये कर्ता पुरुष आपला पती असतो, म्हणजे आपल्या नवऱ्याचे आपण त्या दिवशी ओवाळून टाकतो. म्हणजे ते ओवाळून का टाकतो, तर त्याचं एक कारण आहे की आपल्या नवऱ्यावर त्याच्या कामामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येऊ नयेत, त्याला कोणाची वाईट नजर लागू नये आणि जर त्याला काही कामामध्ये अडथळे आले तर त्याच्या एकट्याला नाही तर पूर्ण कुटुंबावरती अडचण असते. त्यामुळे नवऱ्यावरून ही मी सांगणार आहे त्या गोष्टी नक्की ओवाळून टाकायच्या आहे. तर मंडळी, पूजा झाल्यानंतर अनेक भागात पतीचे औक्षण करून त्यांच्यावरून काही वस्तू ओवाळून टाकण्याची प्रथा आहे. ही प्रथा प्रामुख्याने लोकपरंपरेचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे आहे. तर नवऱ्यावर नेमकं कोणती वस्तू ओवाळावी, तर मंडळी, पहिली आहे मीठ. सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे मीठ. लोकमान्यतेनुसार मीठ नकारात्मक दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं. पतीवरून 3 किंवा 5 किंवा 7 वेळा मीठ ओवाळून ते घराबाहेर टाकलं पाहिजे. काही ठिकाणी ते वाहत्या पाण्यात विसर्जित करतात. मंडळी, नुसतं मीठ ओवाळून चालणार नाही, तर काय करायचं की एक ताट करायचं. आपण औक्षण करत असतो पहा पाडव्याला, तसं गंध लावायचा, अक्षदा लावायच्या आणि दिव्याने ओवाळायचं. त्याच्यानंतर मीठ घ्यायचं आपल्या हातामध्ये आणि 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळा उतरून टाकायचं. म्हणजे आपण पहिले जुने लोक उतरून टाकायचे त्या पद्धतीने जरी आपण ओवाळून टाकलं 3 वेळा असं उतरायचं आणि ते वाहत्या पाण्यामध्ये, म्हणजे आता लगेच वाहतं पाणी नसेल तर तुम्ही बादलीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही याच्यामध्ये पाणी जर घेतलं तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं तरीही चालेल. त्याच्यानंतर मंडळी, मोहरी आहे. मोहरीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो. काही कुटुंबात मीठ आणि मोहरी एकत्र घेऊन पतीवरून ओवाळतात. तुम्ही तसं केलं तरीही चालेल. त्यानंतर मंडळी, सुक्या लाल मिरच्या. काही भागात सुक्या लाल मिरच्या वापरण्याची परंपरा आहे. या मिरच्या ओवाळून नंतर जाळतात किंवा योग्य प्रकारे टाकून देतात. यामागे वाईट नजरेपासून संरक्षण मिळावे अशी श्रद्धा असते. मंडळी, लिंबू काही घरात वापरलं जातं. पतीवरून लिंबू उतरवून घराबाहेर किंवा चौकात ठेवण्याची प्रथा आहे. मंडळी, 5वा आहे नारळ. तर काही कुटुंबात नारळ ओवाळून नंतर देवळात अर्पण करतात किंवा फोडतात. नारळ शुभतेचे आणि समर्पणाचे प्रतीक मानलं जातं. मंडळी, ह्या 5 वस्तू मी सांगितल्या, परंतु तुम्ही तांदूळ हेही ओवाळू शकता. तुम्ही हातामध्ये तांदूळ घेऊन असे 3 वेळा, म्हणजे असे गोल असे ओवाळू शकता, तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही कोणाला विचारू शकता. आणि त्या पद्धतीने तांदूळ हे ओवाळायचे आहेत. तर ओवाळणी कशी करायची, प्रथम देवाची आणि वडाच्या झाडाची पूजा पूर्ण करा. किंवा तुमचे मिस्टर जर सकाळी घरी असतील तर तुम्ही ह्या वस्तू सकाळी पण उतरून टाकू शकता आणि संध्याकाळी ऑफिसवरून जर आले तर तेव्हाही या वस्तू तुम्ही उतरून टाकू शकता. त्याच्यामध्ये असं एकदम असा टाईम नाही आहे की तुम्ही ह्याच वेळात टाकलं पाहिजे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही टाका, पण नक्की टाका. प्रथम देवाची वडाची पूजा पूर्ण करा. नवऱ्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवा. म्हणजे आपण ओवाळायला बसतो तसं बसा. पाटावर बसू शकता. औक्षणाच्या ताटात दिवा, हळद कुंकू, अक्षदा, फुले आणि निवडलेली वस्तू ठेवा. प्रथम दिव्याने औक्षण करा. नंतर मीठ, मोहरी किंवा इतर वस्तू डोक्यावरून पायापर्यंत 3, 5 किंवा 7 वेळा ओवाळा. शेवटी ती वस्तू परंपरेनुसार घराबाहेर टाका किंवा योग्य प्रकारे विसर्जित करा. या वस्तू घरात ठेवाव्यात का, तर मंडळी, परंपरेनुसार दृष्ट काढण्यासाठी वापरलेली वस्तू पुन्हा स्वयंपाकात किंवा इतर कामासाठी वापरत नाहीत. ती घराबाहेर टाकतात किंवा विसर्जित करतात. मात्र हे सर्व स्थानिक परंपरा आणि कुटुंबीच्या रीतिरिवाजानुसार बदलू शकतं. मंडळी, दृष्ट काढल्यानंतर ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या घरामध्ये ठेवतात की बाहेर टाकतात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शास्त्रात याचा उल्लेख आहे का, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या.
वटपौर्णिमेच्या व्रताचे वर्णन अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते, मात्र पतीवरून मीठ, मोहरी, लिंबू किंवा मिरच्या ओवाळण्याचा स्पष्ट उल्लेख सर्वसामान्य धार्मिक शास्त्रांमध्ये कुठेच नाहीये. हा विधी प्रामुख्याने लोकपरंपरा आणि कौटुंबिक रूढींमधून प्रचलित झाला आहे. म्हणून हा विधी करायचा की नाही आणि कोणती वस्तू वापरायची हे आपल्या घरच्या परंपरेनुसार ठरवणे योग्य राहील. वटपौर्णिमेचा मुख्य उद्देश केवळ एखादी वस्तू ओवाळणे नाही, तर या दिवसाचा खरा अर्थ म्हणजे पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास, एकमेकांबद्दल आदर आणि कुटुंबियाच्या सुखासाठी केलेली प्रार्थना. मंडळी, वटपौर्णिमेला नवऱ्यावरून कोणती वस्तू ओवाळावी याबद्दल अनेक परंपरा आहेत, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि आपल्या घरातील कुलाचार. म्हणून आपल्या घराच्या परंपरेचा मान राखूनच हा विधी करा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सुवासिनी मैत्रिणींना शेअर करा. ज्या महिलांना ही माहिती माहीत नाहीये त्यांना नक्की शेअर करा. अशाच धार्मिक आणि पारंपरिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्याकडे कशी परंपरा आहे तेही सांगा. धन्यवाद.